आता नमस्कार मंडळी. हा मग अशी असा शीन होता, मला लय राग होता, मला माझ्या डोक्यात तेग बसलेला आहे, माझ्या डोक्यात टेन्शन बसलेली आहे. एवढ्या वर्षी काय काय घडलं, काय काय कोण म्हणलं, कोण कोण टोचून बोललं, कसं कसं बोललं, कशी कशी माझी निंदा केली, कशी कशी माझी टीका केली, काय काय मला शब्द वापरले, याकडे मी सगळं मनात ठेवलं आतापर्यंत. पण माझ्या आईने माझ्या आईने तर माझा झेंडाच पडकावला. माझ्या संसाराचा कळस असं शिकरावून आला माझ्या काळूबाई, मांडरच्या आधी मायशक्ती काळूबाई. ती माझ्या पाठीमागे आहे. माझा केस बी नाही वाकडा झाला. आणि आता मला सांगायची आनंदाची गोष्ट, आता मी परत आजी होणार आहे. पहिली मी आजी झाली, मला झाली नात. दुसऱ्यांदा मी आजी झाली, मला झाले 2 नातू. आता मी तिसऱ्यांदा होणार आहे आजी एवढ्या 3-1 महिन्यामध्ये. त्या बारक्या बाईला गेल्या दिवस आणि आनंदाची बातमी काळूबाईने मला दिली. 14 वर्षे लेकरू बाळ नव्हतं, 15 वर्षे काहीच नव्हतं, 16वे वर्षे राहिले त्या बाईला. काळूबाईने चांगला कौल दिला मला उजवा कौल दिला. माझ्या आईने, मी आईला माझ्या गाराने टाकलं. माझ्या बाबाचा पाळणा हलव ग आई. मनात त्यात निपुत्र, मनात त्यात वांझट, लोकांच्या तोंडाला हात लावता येत होतं वय. म्हणले माझ्या बाळाला कोणतरी म्हणले, म्हणलेले माझ्या बाळाला बोलल्यात बघा वांझट निपुत्र म्हणून. तर माझ्या आईने माझ्या बाळाचा पाळणा हलवला. बाई ती गरोदर आहे, आनंदाची बातमी आहे. मला लय आनंद झाला आणि माझा आनंद मी तुमच्यापाशी व्यक्त करते. मी आता परत आजी होणार आहे. मला लय आनंद झाला आहे. माझ्या बाबाला लेकरू बाळ झाले, काही हो बाबा, काही हो, कसलं हो लेकरू बाळ हो, त्याचा पाळणा हलू बोललेल्याच्या नाही का. आता मग लय राग येतोय बघा. आता तुम्ही माझ्या जागेवर या बरं, शीन येईन का नाही असं मला झालं आहे शीन. त्या बोलणाऱ्यांना काय हो बोलून गेल्या ते, आता त्यांना तर जाऊ बोलू ज्याचं त्याच्यापाशी. तर माझ्या बाळाचं निपुत्रेपणाचा डाग मिटलाय बरं का आता. होणारे बाप आता तो. मुलगा हो मुलगी हो. माझ्या काळूबाईने मी तिलाच बोलले होते, तुम्ही कुठं जा, कुठं या, कुठं देवाला जात, कुठं नवस बोला, काय नु बाईनं बोला. पण मी ठामपणे तिला म्हणलो होतं, आई माझ्या बाळाचा पाळणा हलव. जसं तिला वचन देऊन जागा घेऊन मंदिर बांधलं, तसं अजून एक मी तिला वचन दिलं. माझ्या बाबाचा पाळणा हलू दे. अशी मी गाज्या वाज्या तुझी मिरवणूक गाव भरून काढीन, तुला रथात बसून पंक्ती लावीन, मी कार्यक्रम करेन. माझ्या बाळाचा पाळणा हलू दे. मला पहिली एक नाती लग्नाला आली. आता त्याच्यानंतर 2 नातू झाल्यात, काळूराम आणि परशुराम. आणि आता तिसऱ्यांदा बाई मी आता 4थ्यांदा मी आजी होईन. नाही 3ऱ्यांदा. तर मी सांगते तुम्हाला आनंदाची बातमी. तर मला तुमचा